मध्ये आपण खूप सारे लॉस बघणार आहोत आणि खूप सारे कॉन्सेप्ट बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक बघितलं होतं की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे नेमकं काय ते बघितलं होतं. आता आपण याच्यात थोडा डीपमध्ये जाणार आहोत. डीपमध्ये मग आपल्याला इन शॉर्ट सगळे फॉर्म्युलेसच बघायचे आहेत. ठीक आहे. सो कोणते कोणते लॉज आहेत, कोणते कोणते फॉर्म्युलेज आहेत आणि ते कसे आपण यूज करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके. सो आत्ताचा आपला पहिला टॉपिक आपण स्टार्ट करूयात. ओके, काल पहिले काय बघितलं ते घेऊयात आपण. काल आपण मॅग्नेटिक फील्ड बघितलं होतं. ओके, इफ यू नो मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, परत ते एकदा रिकॉल करूयात. कालचा मॅग्नेटिक फील्डचा टॉपिक आहे तो. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, आता हा एक सपोज की प्लेन आहे आणि त्याच्यावरून आपण एक वायर पास केले आणि ह्या प्लेनवरती आपण खूप सारे आयन्सचे नेल्स वगैरे बारके बारके ज्या पिना आहेत त्या पिना टाकलेल्या आहेत. ज्यावेळी आपण करंट पास करतो ना ह्या वायरच्या थ्रू, त्यावेळी हे जे आयन्सचे जे नेल्स आहेत ते असे सर्क्युलर शेपमध्ये बाउंड करतात. ठीक आहे, सर्क्युलर शेपमध्ये असे ते एकमेकांवरती फिरतात ते या वायरवरती. मग आता ही जी त्याची झाली ना, ही जी सर्क्युलर झाली ना, ह्याला आपण बोलतो त्याची मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजे याची मॅग्नेटिक फील्ड आहे ती सर्क्युलर राऊंडमध्ये असेल. आता त्याची मॅग्नेटिक फील्डची एक इंटेन्सिटी असेल, म्हणजे तो एका लिमिटपर्यंतच जे पार्टिकल आहेत ते खिचल ना. त्या लिमिटचा जर जास्त गेला तर तो खिचू नाही शकणार. जसं की दोन मॅग्नेट आपण जवळपास ठेवले तर मग ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. ठीक आहे, तर मग त्यांची अट्रॅक्ट करण्याची पण एक लिमिट आहे. जर आपण त्यांचा डिस्टन्स जसं वाढवत गेलो तर मग ते एकमेकांना अट्रॅक्ट होणार नाहीत. तसंच आपण जर याचा डिस्टन्स वाढवला, इथे कुठेतरी ठेवला, तर मग तो ह्याला अट्रॅक्ट होणार नाही. ओके, सो ही त्याची मॅग्नेटिक फील्ड झाली. इथून ते इथपर्यंत जेवढा कुठलाही डिस्टन्स वगैरे होतो, जेवढी त्याची इंटेन्सिटी असते ती असते मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो मॅग्नेटिक फील्डलाच आपण थोडा नेक्स्ट लेवलमध्ये बघूयात. सगळ्यात पहिले तर मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ना ती कशी कॅल्क्युलेट करतात ती बघूयात. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड बघतो आपण. ओके, मॅग्नेटिक फील्ड आहे ना त्याची जी स्ट्रेंथ आपण जी काढतो ती कशाने, आपण मॅग्नेटिक इंडक्शननी काढतो त्याची स्ट्रेंथ. ओके, कशाने काढतो, मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती कशाने काढतो, मॅग्नेटिक इंडक्शनने. मॅग्नेटिक इंडक्शनचा सिम्बल काय असतं लक्षात ठेवा, ह्याचा सिम्बल असतो बी वेक्टर. ओके, आणि हा जो मॅग्नेटिक इंडक्शन आहे ऑब्व्हियसली इथं वेक्टर आलाय म्हणजे ही कुठल्या टाईपची क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, त्याचप्रमाणे ह्यात जर मॅग्नेटिक इंडक्शनचं आपण युनिट बघितलं तर युनिट किती आहे त्याचे लक्षात ठेवा. याचे टोटल 3 युनिट्स आहेत. किती युनिट आहे त्याचे, टोटल 3 युनिट आहे. पहिला म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, पहिला कुठला आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर. राईट, वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय, वेबर म्हणजे तुम्ही बोलू शकता त्याला मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, वेबर म्हणजे किती तो त्यांचे जे लाईन्स असतात ना ते किती होतील टोटल. ठीक आहे, पर मीटर स्क्वेअरच्या एरियावरती. ठीक आहे, त्याचप्रमाणे दुसरा याचा युनिट बघायला गेलो तर दुसरा युनिट आहे टेस्ला. टेस्ला बरोबर. आणि तिसरा त्याचा जो युनिट आहे तो म्हणजे न्यूटन पर एम्पियर इंटू मीटर. ओके, ह्यालाच आपण बोलतो फोर्स ऍक्टिंग पर युनिट पोल. ह्याला काय बोलतो आपण, पोल. ए म्हणजे एम्पियर. ओके, 3 युनिट आहेत, तिन्ही पण युनिट लक्षात ठेवायचे तुम्हाला. वेबर पर मीटर स्क्वेअर, वेबरला तुम्ही अजून बोलू शकता मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स पर मीटर स्क्वेअर. दुसरा युनिट आहे टेस्लाचा आणि तिसरा युनिट काय आहे, न्यूटन पर एम्पियर इंटू मीटर. एम्पियर इंटू मीटर ह्याला काय बोलतो आपण, पोल बोलतो. ओके, म्हणजेच ह्याचा थोडक्यात फॉर्म्युला आहे फोर्स ऍक्टिंग पर युनिट पोल. ओके,
आता ह्यांच्यामुळे ना आता हे तिन्हीच्या तिन्ही पण फॉर्म्युले महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याची जी डायमेन्शन आहे ती डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. या तिन्ही पण फॉर्म्युले तेवढेच महत्वाचे आहेत. ठीक आहे, तिघांनी आपण त्याची काय काढू शकतो, डायमेन्शन काढू शकतो. बघा जरा काय डायमेन्शन येईल ती. ओके, सगळ्यात पहिले इथं क्वांटिटी कोणती आहे, बी क्वांटिटी आपली. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन. सो हा इकडे झाला बी. आता जस्ट बघूयात आपण काय त्याची क्वांटिटी येते, डायमेन्शन येते. सो वरती बघा इथे काय आहे, फोर्स ॲक्टिंग आहे. याच्याने आपल्याला सहजपणे काढता येईल. इकडे बघा हा काय आहे, आपला फोर्स ॲक्टिंग आहे. बरोबर आहे. फोर्स ॲक्टिंग म्हणजे त्याचा युनिट काय येतोय, न्यूटन येतोय. न्यूटनचा डायमेन्शन काय आहे, फोर्सचा डायमेन्शन काय आहे बघा जरासा. तुम्ही जर मागचे आपले जे लेक्चर्स आहेत ते चेक केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की फोर्सचा युनिट आपण कसं घेतो, काय घेतो, डायमेन्शन नेमका काय येतो. फोर्सचा जो डायमेन्शन आहे तो असतो L1 M1 आणि T⁻². फोर्स म्हणजे काय, मास इंटू एक्सेलरेशन. मास आणि एक्सेलरेशनचा युनिट काय असतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा अपॉन मध्ये म्हणून -2. आणि हा झाला फोर्स ॲक्टिंगचा युनिट. बरोबर आहे. आता पोलमध्ये काय आहे, पोलमध्ये एका साईडला एम्पियर आहे. एम्पियर बोलल्यानंतर आय येईल. एम्पियर म्हणजे काय, आय येईल आपला. बरोबर आहे. त्यानंतर मग मीटर आहे. मीटर बोलल्यानंतर लेंथ येईल. करेक्ट. सो इकडनं आता जर याला युनिटला थोडासा मॉडिफाय केला, थोडा सॉल्व केला तर आपल्याला काय कळेल, लेंथ आहे ना ती डायरेक्टली कट होते. कळते तुम्हाला, लेंथ गेटिंग कॅन्सल. उरलं काय मग बी इक्वल टू बघा काय उरलं, M1 उरलंय, T⁻² उरलंय. त्याचप्रमाणे I1 तिकडे गेल्यावरती I⁻⁻1 होईल. ओके. सो हा आला आपला बीचा युनिट. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शनचा युनिट. ओके. फॉर्म्युलेज आहेत ते नोट डाऊन करून घ्या केअरफुली, बिकॉज फॉर्म्युलेसच इम्पॉर्टंट आहेत. जसे तुम्ही सम बघाल ना याचे नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये वगैरे आपण सम घेऊ ना, तेव्हा तुम्हाला कळेल की हा टॉपिक आहे तो कम्प्लिटली फॉर्म्युला बेस आहे. ओके. सो बी आपण बीची व्हॅल्यू काढलेली आहे. आता सपोज की तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला सपोज की मॅग्नेटिक फ्लक्सचा डायमेन्शन ह्याच्यानी काय येतोय ते काढायचं आहे, तर मॅग्नेटिक फ्लक्सचा डायमेन्शन काय येईल बघा जरा. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायला लागेल आपल्याला, हा बघा हा वाला फॉर्म्युला येईल. राईट. सो घेऊन बघूयात हा फॉर्म्युला. युनिट कशाचा आहे, हा बीचा युनिट आहे. बरोबर आहे, युनिट बीचा आहे. मग लेफ्ट साईडला तर बी आहे आणि राईट साईडला काय आहे, WB अपॉन मीटर स्क्वेअर. ओके, कलर थोडा लाईट घेऊयात, जास्त पुढं काय. ठीक आहे. आता बीचं युनिट बघा काय आलंय, M1 T⁻² I-1. लिहून घ्या, M1 T⁻² आणि I-1 आहे. WB ह्यालाच आपण काय बोलतो, ह्याला आपण अजून एक शब्द बोलतोय तो म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सला तुम्ही एकतर WB असं बोलू शकता किंवा ह्याला आपण याचं नोटेशन असं आहे फाय. ओके. हा WB झाला आपला. अपॉन मध्ये काय, मीटर स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे काय येतो, लेंथ येईल ना, LMT मधला लेंथ येईल. सो इथे काय येईल, L² येईल, मीटर स्क्वेअर. सो L² इकडे जर मल्टिप्लायला गेला तर मग टोटल डायमेन्शन येईल तो असा येईल, L² M1 T⁻² आणि I-1. हा कशाचा डायमेन्शन झाला, मॅग्नेटिक फ्लक्सचा. ओके. सो ह्याच्यामध्ये आय होप की तुम्हाला काहीच डाऊट नसेल. फक्त फॉर्म्युलेज आहेत, समजून घ्या काय आहे, कसं सॉल्व करतोय. ओके. सो लिहून घेतपर्यंत मग नेक्स्ट बघूया. सो आता नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूयात. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपली बायोट-सॅवर्ट लॉ. ओके, बायोट-सॅवर्ट लॉ. आता बायोट-सॅवर्ट लॉ ह्याचं काय स्टेटमेंट आहे, ह्या लॉच म्हणजे ह्याचा जो फॉर्म्युला आहे ना हा खूप ठिकाणी यूज होते, त्यामुळे याचा जो फॉर्म्युला आहे तो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता याचा आपण स्टेटमेंट बघूयात काय आहे. सो बायोट-सॅवर्ट लॉचा स्टेटमेंट आहे आपल्या स्क्रीनवरती दिसते तुम्हाला. काय दिलं बघा,
मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड बाय अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट. ओके, हा याचा स्टेटमेंट आहे. म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे ना, ती जनरेट होते. एका वायरच्या मध्ये काय जनरेट होते? मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. कशामुळे जनरेट होते? एक इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो ना, त्याच्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड आहे ती जनरेट होते. चला ठीक आहे, याला एका एक्झाम्पलच्या थ्रू बघूयात. सपोज की आपला एक करंट आहे तो फ्लो होतोय. ओके, सपोज की आपला करंट फ्लो होतोय काहीसा असा, ह्या इथून असं करंट आहे तो फ्लो होतोय आपला. ओके, आता हा जो करंट फ्लो होतोय ना, इथे एक आपण बारकाचं पोर्शन कन्सिडर करूयात. सपोज की आपण त्याला बोलूया डीएल. इथे एक आपण बारकासा आहे बघा, इथे या साईडला एक पोर्शन आहे तो कन्सिडर केलाय आणि या पोर्शनला आपण काय नाव दिलंय? डीएल. हा डीएल म्हणजे काय आहे? एक स्मॉल इलेमेंट आहे. ठीक आहे, एक छोटंसं इलेमेंट आहे. आता ह्या इलेमेंट आहे ना, हा जो इलेमेंट आहे ना, म्हणजे हा इलेमेंट आहे ना, हा करंटमध्ये, म्हणजे हा एक करंट आहे, त्याचा हा इकडे छोटासा आपण इलेमेंट आहे तो कन्सिडर केलेला आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? ह्या इलेमेंटमुळे किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. सपोज की इथून आपण एक असा पोझिशन कन्सिडर केला की पी नावाचा इकडे एक पोझिशन किंवा एक पार्टिकल आपण कन्सिडर केला. तर आता ह्या बारक्याच्या इलेमेंट पासून इथपर्यंत जी मॅग्नेटिक फील्ड याची किती जनरेट होते ती बघायची आपल्याला. सो इकडून आता हा पार्टिकल आहे आणि ही याची झाली काय झाली याची ही या डिस्टन्सवरती इथे त्याची डिस्टन्सला आपण आर कन्सिडर करूयात, एक्स नको. हां, तर इथून आर ह्या डिस्टन्सवरती याची ही मॅग्नेटिक फील्ड आहे ती जनरेट होते. म्हणजे हा याला काय करतोय? खिचतोय इकडं. ही जी वायर आहे याच्यात मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि ती या पार्टिकलला खिचतोय. सो मग तोच जो डिस्टन्स आहे तो आपण आर डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे. सपोज की इथून ते हा पार्टिकल आहे तो आर ह्या डिस्टन्सवरती उभा आहे आणि ही वायर फ्लो होते. इथून छोटासा एलिमेंट कन्सिडर केलाय. ओके, सो आता जरा व्यवस्थित बघूया तिथे अजून काय काय चाललंय. इकडून ह्या वायरमधनं चाललाय करंट, आय चाललाय. इथे एक छोटंसं पार्टिकल आहे तो आहे डीएल. इथून ते इथपर्यंत याचा जो डिस्टन्स आहे त्याला आपण काय घेतलाय? आर घेतलाय. वरती एक छोटासा अँगल बनतोय त्याला घ्यायचा थीटा. कोणाचा अँगल आहे हा? वायर आणि हा जो पार्टिकल आहे त्याची जी लाईन आहे त्या दोघांच्या मध्ये हा अँगल होतोय थीटाचा. ठीक आहे, सो इकडे आपला इथे आपला मॅग्नेटिक इंडक्शन आहे तो काय असेल बघा. इकडून आपण मॅग्नेटिक इंडक्शन बघतो. ओके, सो मॅग्नेटिक इंडक्शन हा कशावरती डिपेंड आहे? मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे सपोज की आपण घेऊया डीबी हा करंटवरती डायरेक्टली डिपेंड आहे. अजून डीबी कशावरती डिपेंड आहे? डीबी जसं करंटवरती डिपेंड आहे तसंच हा जो डीएल आहे, डीएल नावाचा जो पार्टिकल आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. त्याचप्रमाणे डीबी आहे तो कशावरती डिपेंड आहे? मॅग्नेटिक आपला जो मॅग्नेटिक इंडक्शन आहे तो कशावरती डिपेंड आहे? ह्या अँगलवरती डिपेंड आहे. पण तो अँगल घेताना कोणता घ्यायचा? साइन थिटा घ्यायचा. ओके, सॉरी, डिपेंड आहे ना तो, इथे येईल साइन थिटा. आणि अजून डीबी कोणावरती डिपेंड आहे? डीबी डिपेंड आहे आर वरती, बट तो आर वरती इनव्हर्सली डिपेंड आहे. कळते तुम्हाला? मॅग्नेटिक इंडक्शन इनव्हर्सली डिपेंड आहे. इनव्हर्सली म्हणजे 1/r येईल. इनव्हर्सली का? जितका डिस्टन्स जास्त, बघा हा जर पी जितका जास्त, आता हा डिस्टन्स आपण जर लांबवला तर मग ह्यांच्यामधला मॅग्नेटिक इंडक्शन असेल म्हणजे ज्या पॉवरने हा खेचेल ती पॉवर कमी होईल. जितका डिस्टन्स कमी, डिस्टन्सची व्हॅल्यू, आता आरची व्हॅल्यू इथे काय झाली? मोठी झाली ना, एवढी मोठी व्हॅल्यू झाली आरची. कळते तुम्हाला? सपोज की ही जर व्हॅल्यू आपण इथे आणली म्हणजे आरची जर डिस्टन्स आपण कमी केला तर मग हा काय करेल? जास्त स्पीडमध्ये खेचल. म्हणजे तुम्हाला कळते का? मॅग्नेटिक फील्ड हा इनव्हर्सली डिपेंड आहे. कशावरती? डिस्टन्सवरती. सो आता याच्यावरून एक फॉर्म्युला बनवला तर तो फॉर्म्युला विथ कॉन्स्टंट काय बनेल? फॉर्म्युला बनेल डीबी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता इथे काय घ्यायचं आहे? कॉन्स्टंट इथे घ्यायचं आहे μ0/4π. ओके, हा झाला आपला कॉन्स्टंट आहे. बाजूला लिहितोय पण मी कॉन्स्टंट. ओके, आणि बाकीच्या काय काय आहेत त्या व्हॅल्यू लिहून घ्या. इथे आय आहे, देन डीएल आहे, देन साइन थिटा आहे आणि अपॉनला आर आहे. सगळ्यांच्या अपॉनला काय आहे? आर आहे. ओके, बट आपण डीबी हा वेक्टर घेतो. डीबी हा काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे.
मॅग्नेटिक इंडक्शन ही एक प्रकारची वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर आहे. नेक्स्ट पॉईंटला बघूयात. ठीक आहे, डी बी आपला काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, इकडे पण वेक्टर्स लावायला लागतील. सो आता वेक्टर्स लावण्याच्या अगोदर आपण एक काम करूया, त्याला ना आरनी, एक मिनिट ओके सॉरी, हा फॉर्म्युलामध्ये आर स्क्वेअर आहे, हे नोट डाऊन करा प्लीज. इथे आर स्क्वेअर आहे, ओके, डिस्टन्स स्क्वेअर आहे. इथे तुमचा एक होता ना कुलॉम्स लॉ, त्यासारखंच आहे जवळपास, फक्त थोडासा फरक आहे त्याच्यात. ओके, स्वतः आर स्क्वेअर आहे. आता आपण एक काम करूयात, ह्याला ना वेक्टरमध्ये कन्वर्ट करूच, पण त्याच्या अगोदर आरनी मल्टिप्लाय डिवाइड करू. बघा काय होतं ते, आय डी एल साइन थिटा ॲज इट इज अपॉन आहे आर स्क्वेअर इंटू काय करायचं आहे, आर करायचं आहे, अपॉन काय करायचं आहे, आर करायचं आहे. असं केल्याने काय होतंय, असं केल्याने डी बी ॲज इट इज होईल. इथे म्यू नॉट आणि आय एका बाजूला घ्या, अपॉन काय आहे 4 पाय आहे. वरती काय बनतोय, वरती आता डी एल आणि आर यांचा मल्टिप्लाय होईल, डी एल इंटू आर होईल. ठीक आहे, डी एल डॉट आर लिहा, आर त्याच्यासोबत कोण आहे, साइन थिटा पण आहे. अपॉन मध्ये काय बनेल बघा जरा, आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब बनेल. कळते काय, ह्या डी एलला फक्त ह्या आर सोबत मल्टिप्लाय केलाय आणि खाली आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब झालाय, अजून काहीच नाही केलंय. आता इथे तुम्हाला काहीतरी कळते का, इथे हा फॉर्म्युला होता आपला वेक्टर प्रोडक्टचा, एक फॉर्म्युला होता आपल्याकडं. ओके, प्रिव्हियस कॉन्सेप्ट लक्षात घ्या. वेक्टर प्रोडक्टचा एक फॉर्म्युला होता आपल्याला, ए क्रॉस बीचं फॉर्म्युला होता एक, ए क्रॉस बी वेक्टरचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, मॉडमध्ये ए डॉट मॉडमध्ये बी डॉट साइन थिटा, असा फॉर्म्युला होता आपल्याकडे. सो सेम फॉर्म्युला आहे हा बघा, इथे वेक्टर लावायला लागेल तुम्हाला. ॲक्च्युली हा मॅग्नेट्यूड आहे. ओके, सो मॅग्नेट्यूडचा काय प्रॉब्लेम नाही, आणि इथे साइन थिटा आहे. सो टोटल मिळून यांचा फॉर्म्युला काय येईल बघा, खालोखाल डी बी ॲज इट इज आहे आपला, इक्वल टू म्यू नॉट इंटू आय अपॉन 4 पाय डी एल आणि आर. हे बघा, हे दोन, हे आपला आहे ए डॉट बी डॉट साइन थिटा. कम्पेअर करायला जरा, मॉडमध्ये तर मॉडमध्ये टाका, काय फरक नाही पडत. कम्पेअर केलं तर तुम्हाला काय करेल, ए आपला काय आहे डी एल वेक्टर, आणि त्याच्या बाजूला कोण आहे आर वेक्टर, आणि अपॉन मध्ये लिहा आर क्यूब. सो हा झाला आपला फायनल फॉर्म्युलाचा. ओके, सो कलर थोडा चेंज करूयात, साईज पण थोडी कमी करूयात. सो हा झाला आपला फॉर्म्युला. ओके, कशाचा फॉर्म्युला आहे हा, डीबीचा फॉर्म्युला आहे. ओके, आता ही जी आपली मॅग्नेटिक इंडक्शनचा जो आपण फॉर्म्युला बघितला आहे अकॉर्डिंग टू बायोट सॅवर्ट्स लॉ, आता ही जी इक्वेशन आहे ना, ही आपण कशासाठी यूज करू शकतो, म्हणजे आत्ता आपण जी बघितलेली ही का एक ॲप्रॉक्सिमेट एक रँडम लाईन होती. आता ह्याच सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण कोणाकोणासाठी बघू शकतो, येस कोणाकोणासाठी बघू शकतो, आपण करंट पासिंग थ्रू स्ट्रेट लाईन ह्याच्यासाठी बघू शकतो. त्याचप्रमाणे अजून कशासाठी बघू शकतो, ह्या सगळ्याची, म्हणजे फॉर्म्युला तोच यूज होणार आहे, आपण पुढे गेल्यावर बघू कसं यूज होईल ते. त्याचप्रमाणे सोलेनॉइडल वायरमध्ये बघू शकतो. हे बघा, ही सोलेनॉइडल आहे, परत ड्रॉ करतो मी. हे बघा, ही झाली स्ट्रेट लाईन, म्हणजे करंट आपला एका लाईनच्या नुसार फ्लो होतोय. हा झाला सोलेनॉइडल. ओके, म्हणजे एक स्प्रिंग टाईप हे बघू शकता तुम्ही. आणि तिसरा आपला आहे, पुढे आपण बोलू शकतो टॉरॉइड. ओके, टॉरॉइड कसा असतो, ही जी रिंग आहे, ही सपोज की जी आपली स्प्रिंग आहे ना, ती अशी कंप्लीट बाउंड होते, ह्यालाच बोलतात टॉरॉइड. त्याचप्रमाणे एक सर्क्युलर रिंग. या सगळ्यांचा फॉर्म्युला, म्हणजे ह्या सगळ्यांसाठी डीबीचा फॉर्म्युला काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. ओके, अजून आपण एक काम करूया, त्याचा युनिट काय असतो ते सुद्धा बघून घेऊयात. म्यू नॉटचा युनिट काय असू शकतो ते बघून घेऊयात.
याच फॉर्म्युल्याच्या हेल्पने बघूयात आपण. हा बघा, इथे तुमच्या समोरच फॉर्म्युला आहे. काय काय चेंजेस होते बघा. डीबी म्हणजे काय, हा आहे डीबी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आहे. मग त्याचा युनिट आहे टेस्ला. ओके, इक्वल टू म्यू नॉटसाठीचा आपण युनिट बघतो. 4 पाय तर कॉन्स्टंट आहे. चला म्यू नॉट आय एज इट इज लिहूयात. पुढे काय आहे, डीएलचा युनिट येतो, सॉरी इथे आय आहे ना वरती. आय म्हणजे करंटचा युनिट असतो ॲम्पियर. डीएलचा युनिट असतो, डीएलचा युनिट मीटर एल. आणि पुढे आहे साइन थिटाला युनिट नाही आहे. अपॉनमध्ये काय येईल, मीटर स्क्वेअर. 1 मीटर गेला आणखी 1 मीटर गेला. टी, आता हा मीटर आहे तो वरती मल्टिप्लायला जाईल. डिवाइडला काय येईल, ए डिवाइडला येईल. राहिला कोण, म्यू नॉट राहिला. कळतं काय काय केलं आहे, मीटर स्क्वेअर मीटर एक कट झाला, मीटर मल्टिप्लायला गेला, ए डिवाइडला आला, विषय संपला. हा झाला म्यू नॉटचा आपला फॉर्म्युला झाला. अजून आपण ह्याला पुढे मॉडिफाय करू शकतो का बघा जरा. हो, आपण ह्याला मॉडिफाय करू शकतो. टेस्लाचा अजून एक युनिट आहे बघा जरा, मागच्याच लेक्चरला बघितलेला आपण. टेस्लाचा अजून एक युनिट काय आहे, न्यूटन अपॉन एम्पियर इंटू मीटर. सो हा वाला जो आहे ना, न्यूटन अपॉन एम्पियर इंटू मीटर, तो यूज करूयात आपण इथे. बघा, टेस्लाच्या जागी लिहितोय आपण फक्त. टेस्लाच्या जागी काय लिहितोय, न्यूटन अपॉन एम्पियर इंटू मीटर. बरोबर आहे, एम्पियर इंटू मीटर. इंटू काय आहे, इंटू उरला, हा टेस्लाला रिप्लेस केला, इथे उरला मीटर आणि एम्पियर. कशाचा युनिट आहे हा, म्यू नॉटचा युनिट आहे. ओके, सो मीटर गेटिंग कॅन्सल. उरलं काय, उरलं इथे न्यूटन उरलं, खाली उरलं एम्पियर इंटू एम्पियर स्क्वेअर. दिस इज युनिट ऑफ म्यू नॉट. ओके, दिस इज युनिट ऑफ म्यू नॉट. सो बऱ्याचशा कॉन्सेप्ट आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. आता पुढे आपल्याला नेक्स्ट एम्पियर लॉ काय असतो ते बघायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये त्याचं स्टडी तुम्हाला 12th आहे, पण तरीसुद्धा आपण याचा बेसिक वगैरे काय ते बघून घेऊया. ओके, सो नोट डाऊन करून घ्या इतकं. हां, तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढा, पॉज करून लिहू शकता, नसेल तर PDF भेटेल तुम्हाला. ओके, सो आता नेक्स्ट लॉ आपला आहे एम्पियर्स लॉ. ओके, एम्पियर्स लॉचा सगळ्यात पहिले तर फॉर्म्युला बघून घ्या. फॉर्म्युलामध्ये काय दिलं आहे, बी वेक्टर डॉट DL वेक्टर इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय टोटल. आय म्हणजे करंट आणि म्यू नॉट म्हणजे आपला जो कॉन्स्टंट होता तो. ठीक आहे, DL म्हणजे जो छोटासा इलेमेंट होता, स्मॉल एलिमेंट होता तो, आणि बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. सो बेसिकली तर ह्या गोष्टी समजून घ्या की एम्पियर लॉ आणि बायोट सेवर्ट लॉ हे जे 2 लॉ आहेत ना, हे आपण यूज कशासाठी करतो, हे आपण मॅग्नेटिक फील्ड वगैरे आहे ती फाइंड आउट करण्यासाठी करतो, की त्याची मॅग्नेटिक फील्ड किती असेल, त्याची इंटेन्सिटी किती असेल, ह्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी करतो. ठीक आहे, बायोट सेवर्ट लॉ तर आपल्याकडे आहेच, बट हा एम्पियर्स लॉ आहे ना, हा म्हणजे ॲडव्हान्स शेपसाठी यूज होतो. म्हणजे सोलेनॉइडल वगैरे आहेत ना, ह्यांच्यासाठी जास्त करून एम्पियर्स लॉ वगैरे यूज होतो. ओके, सो एम्पियर्स लॉ म्हणजे काय तुम्हाला तर पहिले सांगतो, नंतर त्याचं स्टेटमेंटसुद्धा बघू. ठीक आहे, सो बेसिकली आपण ना एक प्लेन कन्सिडर करूयात. ओके, सो ॲज वी कन्सिडर ए प्लेन, एक नॉर्मल प्लेन घेतला आहे आपण. ओके, आता ह्या प्लेनमध्ये ना एक लूप आहे. ओके, ह्या प्लेनमध्ये एक छोटंसं लूप आहे. ओके, जसं की हा इथे असा आहे लूप. ओके, आणि आता आपण याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक करंट आहे तो फ्लो केला काही प्रमाणामध्ये. सपोज की आपण याच्यामध्ये आता काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक करंट आहे तो फ्लो केला. ओके, एक मिनिट, ही लाईन घेतो. हां, इलेक्ट्रिक करंट बघा कसं चाललंय. हा झाला पहिला करंट जो अपवर्ड चाललाय. हा आहे आपला दुसरा करंट जो लूपमधनं चाललाय.
तिसरा पण करंट आपला लूपमधनं चाललाय, बट तो डाऊनवर्ड चाललाय. ओके, तिसरावाला आपण डाऊनवर्ड घेऊयात. तिसरावाला कसा चाललाय, डाऊनवर्ड चाललाय. चौथावाला पण लूपमधनंच चाललाय अपवर्ड. आणि पाचवावाला करंट सुद्धा आपला सपोज की पाचवाला डाऊनवर्ड चाललाय. ओके, तर मग आता मला सांगा की आपला हा जो छोटासा लूप आहे, जो आपण प्लेनच्या आतमध्ये इनसाइड द प्लेन कन्सिडर केलेला आपला छोटासा लूप आहे, त्या लूपमध्ये आपण जसं की मगाशी एक स्मॉल एलिमेंट घेतलेला होता, तसंच इथे सुद्धा एक स्मॉल एलिमेंट घेऊ. ओके, इथे हा आपण असं स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. स्मॉल एलिमेंट आपण काय घेतला, इथे डीएल घेतला. ओके, ॲज युजल मगाशी पण डीएल होता, आता पण डीएल आहे. किंवा आपण एक काम करा, एक तुम्ही छोटासा पार्टिकल कन्सिडर करा. सपोज की ह्या टाईपला इथे एक छोटासा पार्टिकल आहे, ज्याला आपण घेतला B1. B1 म्हणजे त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड असेल. ओके, त्याची एक मॅग्नेटिक फील्ड असेल. तर मग मला आता सांगा, हा जो B1 पार्टिकल आहे तो त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल, ती कोणाकोणामुळे जनरेट झाली असेल. हा जो B1 पार्टिकल आहे, जो आपण लूपमध्ये कन्सिडर केलेला, ह्या लूपमध्ये कन्सिडर केलेला एक B1 पार्टिकल आहे, त्या B1 पार्टिकलची मॅग्नेटिक फील्ड कोणाकोणावरती डिपेंड असेल, कुठल्या कुठल्या करंटवरती डिपेंड असेल. कळते का तुम्हाला? हे सगळे करंट आहेत. ओके, हे सगळे आहेत ना, हे करंट आहेत. जसं की आपण नाव वगैरे तुम्ही काय दिलं त्याला, तर सपोज करा की आपली ही पहिली वायर आहे ना, याला I1 नाव द्या, दुसऱ्या वायरला I2 नाव द्या, किंवा सिरीज वाईज घेतले तरी चालेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, सिरीज वाईज घेऊ. ह्याला I1 नाव दिला, ह्याला I2 नाव दिला, ह्याला I3 नाव दिला, I4, I5. तर मग मला सांगा, B1ला नेमका कुठल्या करंटमुळे येतं मॅग्नेटिक फील्ड आहे ती इंड्यूस होते. तर मग त्याचा करेक्ट आन्सर काय आहे, कुठल्या वायरमुळे आहे. बघा, कळते का तुम्हाला काय बोलते ते? या जी वायर आपली जी असते त्याच्यामध्ये जो करंट पास होतो त्याच्यामधनं मॅग्नेटिक इफेक्ट आहे तो आपला जाणवतो, बरोबर आहे. आणि तिकडे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा जनरेट होते. तर अशा 5 वायर आहेत टोटल. 2 वायर वरती चालल्यात आणि 2 वायर खाली चालल्यात आणि 1 वायर वरती चालले. मग ह्या वायरपैकी नेमक्या कुठल्या वायरमुळे याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे ती डेव्हलप होते. तर मग त्याचा करेक्ट आन्सर आहे की या 5 वायरमुळे याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे ती जनरेट होते. कळते? मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे जनरेट होते? मॅग्नेटिक फील्ड आहे ती कोणामुळे जनरेट होते? ती त्या 5 वायरमध्ये मुळे जनरेट होते. ठीक आहे, किंवा 5 वायर किंवा 5 करंट, त्याच्यामुळे इथे जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो जनरेट होतो. बट जर आपण इथे B आणि DL या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला, म्हणजे B म्हणजे काय, तो पार्टिकल आहे तो इथे कुठलाही या आणखी एक गोष्ट, या लूपमध्ये तुम्ही कुठेही पार्टिकल घेतलात, इथे घेतलात, इथे घेतलात, इथे घेतलात, कुठेही पार्टिकल घेतलात, तर त्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशावरती डिपेंड असेल? 5 वायरवरती डिपेंड असेल, टोटल वायरवरती. म्हणजे इथे असला तरी पण तो 5 वरती डिपेंड आहे, इथे असला तरी तो 5 वरती डिपेंड आहे, इथे असला तरी तो 5 वरती डिपेंड आहे, आणि इथे पण. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आता मी काय म्हणतोय, जर आपण हा जो पार्टिकल आहे ज्याला नाव दिलेलं होतं B1 त्याचं, आणि इकडचा आपला एक स्मॉल एलिमेंट आहे DL त्याचं, या दोघांचं जर आपण डॉट प्रोडक्ट घेतलं, तर तो जो डॉट प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असेल? आता ही जी B1 आणि DL ह्याची जी व्हॅल्यू असेल ना, ती कोणावरती डिपेंड असेल? ती आतमधीतल्या वायरींवरती डिपेंड असेल. कळते? या लूपच्या आतमध्ये जेवढे करंट चाललेत ना त्याच्यावरती डिपेंड असेल. कोणाचं? B आणि DL ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट. B आणि DL हे जे दोन आहेत ना, या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला आपण, तर तो आतमधीतल्या वायरींवरती डिपेंड असतो. आतमध्ये किती वायरी आहेत? 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. 3 वायरींवरती तो डिपेंड असेल. जसं की आपण याचा जर फॉर्म्युला काढलं तर काय येईल बघा, एकदा ट्राय करून बघूयात. काय फॉर्म्युला आहे ते आपला? B डॉट DL या दोघांचं जर आपण डॉट प्रोडक्ट घेतलं तर त्याचा आन्सर येईल, पहिला बघा μ0 आहे, μ0 लिहायचं. ओके, 1 मिनिट, ह्यांना खाली घेतो मी. ओके, सो आता μ0 आहे, μ0ला लिहिलं. नेक्स्ट काय आहे? I टोटल म्हणजे आता करंट किती चालू आहे? 3च करंट आहेत, 1, 2 आणि 3. ते करंट कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललाय ते पण बघायचं आहे. I2 वरती चाललाय, मग I2 पॉझिटिव्ह येईल, एक ब्रॅकेट करा आतमध्ये.
आतमध्ये एक ब्रॅकेट करा. आता बघा I2 कसं चाललंय आपला, वरती चाललाय, सो I2 पॉझिटिव्ह, बरोबर आहे. I3 कसं चाललंय, खाली चाललंय, म्हणजे I3 निगेटिव्ह. आणि अगेन I4 पॉझिटिव्ह, प्लसवाले एकदाच लिहा. I2 आणि I4 दोन्ही प्लस आहेत, ते एकत्र लिहिले. आता I3 कसं चाललंय, मायनस चाललाय, मग तो खाली लिहायचं. ओके, हा टोटल फॉर्म्युला कशाचा आहे, बी आणि डीएलचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे. बी आणि डीएलचा डॉट प्रोडक्टचा हा फॉर्म्युला आहे. ओके, सो लक्षात घ्या दोन गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्डची गोष्ट लक्षात घ्या. कळते तुम्हाला, मॅग्नेटिक फील्डची गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं की एखाद्या पार्टिकलमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असेल, कोणाकोणामुळे जनरेट होते, तर ती 5च्या 5 वायरमध्ये जनरेट होते. आणि जर ह्या वायरचं इकडे छोटंसं पार्टिकल आहे, त्याचं जर आपण त्या डीएल सोबत जर डॉट प्रोडक्ट घेतलं तर त्याची व्हॅल्यू किती येईल, त्याची व्हॅल्यू आतमधीतल्या वायरच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असेल. चला ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. तुम्हीच मला आता याचा आन्सर सांगा, म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. हा सपोज की अगेन आपण एक प्लेन कन्सिडर केला. या प्लेनवरती 2 वायरी आहेत ज्या वरती चाललेल्या आहेत. ओके, 2 वायरी कशा चालल्या आहेत, होरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये अशा वरतीच चाललेल्या आहेत. इकडून एक वरती चालले आणि इकडे एक वरती चालले. ठीक आहे. आणि सपोज की आपला लूप आहे तो इथे आहे, लूप आपला या जागेमध्ये आहे, हा बारकासा दिसते, हा लूप आहे. आता ह्या लूपवरती जर मी यांचा व्हॅल्यू पण लिहितो तुम्हाला, करंटची व्हॅल्यू इकडे लिहून घ्या. एकाची आहे 5 एम्पियर आहे आणि दुसऱ्याची आहे 6 एम्पियर. आता मी तुम्हाला सपोज की विचारलं की हा जो लूप आहे, इकडे एक मी पार्टिकल घेतलं, जसं की मी एक पार्टिकल घेतलं. ठीक आहे, ह्या साईडला एक पार्टिकल घेतला मी. तर मग मला सांगा, ह्या पार्टिकलची मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशावरती डिपेंड असेल, ती मॅग्नेटिक फील्ड आहे ती ह्याच्यावरती डिपेंड असेल आणि ह्याच्यावरती डिपेंड असेल. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती येईल, मॅग्नेटिक फील्ड ती कशावरती डिपेंड असेल, या 5 एम्पियरवरती आणि 6 एम्पियरवरती. ठीक आहे. आणि जर मी तुम्हाला विचारलं हा जो पार्टिकल आहे त्याचा जर आपण डीएल सोबत डॉट प्रोडक्ट घेतला तर तो डॉट प्रोडक्ट किती येईल, बी इंटू डीएल. ह्याची व्हॅल्यू किती येईल, फॉर्म्युला आहे म्यू नॉट इंटू काय आहे, म्यू नॉट इंटू आय टोटल. आय टोटल म्हणजे आता करंट इथे आतमध्ये किती चालले आहे बघा, आतमध्ये कोण, वायरीच्या आतमध्ये, या लूपच्या आतमध्ये कुठला करंट चाललाय का, इकडे वायर गेलेली आहे का आतमध्ये करंट. आता डॉट प्रोडक्ट मध्ये कोणाचा घेतो आपण, आतमध्ये जाणाऱ्याचा करंट घेतो ना, बट लूपच्या आतमध्ये एक पण करंट नाहीये, मग त्याची व्हॅल्यू येईल 0. सो याची व्हॅल्यू येईल 0. जर आतमध्ये एक पण वायर नसली तर बी आणि डीएलची व्हॅल्यू येते 0. ओके, असे 2 टाईपचे लॉ आहेत, ते तुम्ही समजून घ्या. दोन्ही लॉ आपण बघितलेले आहेत. एकतर एम्पियर लॉ बघितला आहे, बायोट सवर्ट लॉ बघितला आहे. ठीक आहे, कॉन्सेप्ट आहे ती समजून घ्या. आपल्याला आता नेक्स्ट बघायचं आहे. सो इथपर्यंत तुम्ही लिहून घेऊ शकता.